नमस्कार. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ देत. सुरुवात करूया आपल्या कथेपासून. मनाविरुद्ध झालेले लग्न भाग 50. देवा, तुम्हा बायकांना समजणं खूप मुश्किल आहे. काही केलं तरी बोलावं लागतं आणि नाही केलं तरी बोलावं लागतं किंवा ऐकावं लागतं. हां, काय म्हणालात? बोलायचं नाही का तुम्हाला माझ्याशी? मग जा ना. मी कुठे तुम्हाला उचलून घ्या म्हटलं होतं? आले मोठे शक्तिमान बनायला. माया तशीच नाक मोडत म्हणाली. तसं त्यानं तिला खाली घेतलं. तसं तिचं शरीर त्याच्याशी स्पर्श करत खाली आलं. एकमेकांचा चेहरा एकमेकांसमोर एकदम जवळ आला होता. नाकाला नाक लागलं होतं. त्याने हात तिच्या उघड्या कमरेला आणि तिच्या गळ्यात होते. तिचे पाय त्याच्या पायावर विसावले होते. त्यानं खाली घेताना झालेल्या स्पर्शानं दोघांच्या नखशिखात आलं. पोटात गुदगुल्या झाल्या. नाकाला नाक लागलं तर तिने डोळे मिटून घेतले. सकाळचा तिचा फ्रेश चेहरा त्याला मोहित करून टाकत होता. त्यात मिटलेले काळे डोळे, ओठांवर लावलेली लिपस्टिक त्याला तिच्याकडे खेचत होतं. तिच्या परफ्यूमचा सुगंध त्याच्या मनाला धुंद करत होता. त्यातच राजला एक भला मोठा साप दिसला. त्यानं लगेच मायाला बाजूला केलं. माया साप पाहून खूप घाबरली आणि राज हसायला लागला. तुम्ही हसताय काय? माझा तर अर्धा जीव गेला त्याला पाहून. केवढा मोठा आणि जाडजूड होता तो. बापरे, अंग थरथरलं त्याला पाहून. हे बघा, माझ्या अंगावर काटा आला आणि तुम्ही एवढे निवांत. हाऊ इज पॉसिबल? ती आश्चर्यानं म्हणाली. त्यावर सासूबाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, हो, ती कोकणातली साप आहेत. हे नॉर्मल आहे. कोकण आहे हे आमचं. तसं सापांना पण जवळ केलं आहे कोकणच्या माणसाने. त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. सासूबाई अभिमानानं म्हणाल्या. आणि हो माया, साप जोपर्यंत तुम्ही त्याला त्रास देत नाही तोपर्यंत नाही चावत. तो काही माणूस नाही. उगीच कुणाला त्रास देईल. स्वतःच्या संरक्षणार्थ चावतो. उगीच नाही, पण माणूस तो उगीच दुसऱ्याला त्रास देतो. तुला सांगू माया, माणसापेक्षा प्राणी खूप चांगलेत. खूप इमानदार असतात, दयाळू असतात. राज बोलत बोलत खाली पडलेली फुलं पडीत टाकत होता. अगं बाई, मी गॅस चालूच ठेवला आहे. आलेच. माया, तू आणि राज हार तयार करायला घ्या. मी पोळ्यांचं बघते. आणि बघ माया, सावकाश, सुई लावून घेशील नाही तर. तसं राज आणि माया दोघं बसून तोरण तयार करू लागले. राज तिला समजावून सांगत होता आणि माया बघून बघून तसं करत होती. त्यानं शेतातली फुलं घेऊन आला होता. तिने आणलेली फुलं विष्णूजींना नेऊन दिली. पूजेसाठी नेऊन दिली. पुन्हा येऊन सुई दोरा ओढण्याचं पाहू लागली. माया असं नाही, राज तिला समजावून सांगत होता आणि माया तसं बघून बघून करत होती. त्यानं शेतातली फुलं घेऊन आला होता. त्यानं आणलेली फुलं नेऊन मामाजींना पूजेसाठी दिली. मी करतो सर्व, तुला नाही जमणार. तुझा किचनमध्ये बघ काय हवं ते आईला. एकटीच करते ती. त्यात पोळ्यांचा घाट घातला आहे आज. पुढील भाग ऐकायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.